हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन. आणि शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला सुरुवात. कालच्या भागामध्ये आपण 14 नंबरच्या ओवीपर्यंत आलो होतो. आपला अध्याय 7वा सुरू आहे. 3 नंबरच्या श्लोकावरच्या 14 नंबरच्या ओवीपर्यंतचा आपण विचार कालच्या चिंतनामध्ये केलेला होता. आज आपण नवीन श्लोक घेतोय. 14 नंबरचा श्लोक 7वा अध्याय आणि त्यावर असणाऱ्या माऊलींचे 4 ओव्यांचं निरूपण आहे. त्या ओव्यांचा विचार आपण इथून पुढच्या भागामध्ये करणार आहोत. कालच्या भागामध्ये बोलताना शेवटची ओवी सांगताना माऊली बोलल्या होत्या, म्हणून ही सामान्य गा नव्हे, हे सांगता वडील गोटिका आहे. हे सांगणं आणि त्याच्याबद्दलचं बोलणं ही सामान्य गोष्ट नाही, किंवा मोक्षाची प्राप्ती ही सामान्य गोष्ट नाही, फार उच्च दर्जाची गोष्ट आहे. अगदी सुळावरली पुढे आहे, किंवा पारा जसा जमिनीवरला घ्यावा अशी इतकी साधन ते कठीण आहे. तसा विचार केला तर जे आपल्याजवळ जे तत्व आहे तेच समजायला फार अवघड गोष्ट जाते. म्हणून त्याला सामान्य शब्द नाही, ते असामान्य असं वापरलेलं आहे. आपण आपल्याला समजत नाही, आपलं मन आपल्यालाच ओळखता येत नाही, आपला स्वभाव आपल्यालाच कळत नाही. हे झालं आपल्या बाबतीमध्ये. आपल्या घरातले लोक आपल्याला ओळखता येत नाही. आपलं सगळं लक्ष बाहेर असतं. बाहेरच्या लोकांचं गुणगान करतो आपण, कारण बाहेर लक्ष असतं. बाहेरची लोकांचा स्वभाव आपल्याला ओळखतो, कारण बाहेर लक्ष असतं आपल्याला. आणि आपल्याला स्वभाव का ओळखत नाही, आपल्याच आपल्या घरातल्या लोकांचा स्वभाव का ओळखत नाही, कारण ते असामान्य गोष्ट आहे. कारण आपलं लक्ष जे आहे, डोळे, सगळी इंद्रिय जे आहेत ते बाहेर त्यांचं असतं, सगळं प्राप्त करण्याचं त्यांचा वेध असतो. आणि त्यामुळे सगळं बाहेरचं प्राप्त करण्याच्या नादामध्ये आपलं स्वतःचं स्वत्व जे आहे ते त्याचा निदर्शनाला येत नाही किंवा अनुभवाला येत नाही. म्हणून माऊलींनी शेवटची ओवी जी वरच्या म्हणजे 14 नंबरची ओवी वरच्या श्लोकावरली सांगितली होती, तो त्या दृष्टीनं आहे. आपलं तर आपल्याला समजत नाही. भगवंत सुद्धा म्हणतात, भगवंतानी विचार केला, संतांनी विचार केला. विचार करताना म्हटले, भगवंत म्हणाले, मी जर राहू कुठं, ह्या लोकांचा सारखा त्रास होतो मला. सतत मला ही त्रास देतात, सतत मागण्या करतात, सतत माझ्या पायाला स्पर्श करून माझे पाय ओढत असतात आणि यांचा त्रास होतोय मला. पण सगळेच भक्त असे कुठं आहेत की जे अगदी भावानं युक्त होतात. मला थांबायचं नाही. मला अशी एखादी जागा संतांना विचारायला सांगितलं की ज्या ठिकाणी कुणीही मला त्रास देणार नाही आणि मी त्या सामान्य जीवांना सापडणार नाही, अशी एखादी जागा आणि स्थळ मला सांगा, असं संतांना सांगितल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं संतांना. त्यावेळी संतांनी बरोबर उत्तर दिलं. ते म्हणले, तुम्ही काय करा, त्याला सापडणार नाही मानवाला अशी एकमेव जागा आहे, ती म्हणजे माणसाचं हृदय. तुम्ही त्या माणसाच्या हृदयातच राहावा. ते दारोदार भटकेल तुम्हाला शोधायसाठी, सगळी मंदिरं तीर्थक्षेत्र पालती घालेल, पण त्याला पत्ता लागणार नाही. ज्यावेळी त्याचा भाव आणि प्रेम तुमच्याबद्दलचं उत्पन्न होईल, त्याचवेळी हृदयामध्ये असलेला रामाचा त्याला पत्ता लागेल. म्हणजे ईश्वर सर्वभूताना हृदय अर्जुन तिष्ठती असं शब्द वापरलेलाच आहे भगवद्गीतेनं. ईश्वर हा आपल्याच हृदयामध्ये राहून आपलं नियमन करत असतो. मी जीवरूपाचं नियमन कोण करतो? ईश्वर करतो. पण कुठून करतो? तर माझ्याच हृदयामध्ये राहून तो तर नियमन करत असतो. म्हणून माझं चालणं, माझं चाले हे शरीर कोणाची असतात? ते कोण बोलवते हरिविनं, तुकाराम महाराज म्हणतात. कोण बोलवतं हरिविनं, कोण चालवतं, माझा हात धरून कोण चालवतं, माझ्या तोंडात शब्द जे देतात ही वाणीला प्रोत्साहन देणारं, प्रेरणा देणारं कोण आहे, माझ्या डोळ्यांना दृष्टी देणारं कोण आहे, किंवा माझ्या कानांना ऐकू येण्याचं सामर्थ्य देणारं कोण आहे? तर भगवंत आहे. आणि तो कुठं आहे?
हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, म्हणून तो शोधायला बाहेर पडतो आणि सामान्य जीवाला तो सापडत नाही, म्हणून हे असामान्य तत्व आहे. म्हणून माऊली मागच्या ओळीमध्ये बोलतात, असामान्य अवधा काय म्हणता, म्हणून ही सामान्य गा नव्हे, हे सांगता वडील गोटी गा आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. मी तुला आता ही गोष्ट सांगायला लागलोय, तर तुला आता पुढच्या ओळीमधून आणि श्लोकामधून मी सांगणार आहे. आणि म्हणून ज्ञान सांगण्यापूर्वी आता तुला विज्ञान सांगतो, ते ऐक आणि त्याचा विचार कर. परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. आता जे विज्ञान आहे त्या विज्ञानाची, पंचमहाभूताची, पंचतन्मात्राची, त्याच्याशी असणाऱ्या त्या गुणांची ही माहिती मी तुला देतो. जड असणाऱ्या प्रकृतीची तुला माहिती देतो, की त्या विज्ञानामुळं, त्या विज्ञानाचा अंदाज घेऊन तुला ज्ञानाचा थोडा का असना का होईल लक्षणं समजायला लागतील. आणि म्हणून माऊली आता पुढच्या ओळीमधून त्या विज्ञानाचा विचार सांगणार आहेत. तो विचार आपण ऐकणार आहोत. माऊली बोलणार आहेत विज्ञानाबद्दल. मागच सांगितलेलं आहे, तुला वाटेल विज्ञान काय कामाचं, अरे पण तेच अगोदर जाणावं लागतं. म्हणून मी तुला सांगतो की आता हे पंचमहाभूत जी कशी आहेत आणि अष्टधा प्रकृती ज्याला आपण म्हटलेली आहे, ती 8 प्रकारची प्रकृती कोणती आहे की जी जड आहे, की ज्याला अपरा प्रकृती म्हणतात. त्याचा विचार मी पुढच्या श्लोकापासून सांगणार आहे, असं माऊली बोलतात. आपण बघूया. सामान्य नसलेलं असामान्य तत्व माऊली आपल्याला पटवून देणार आहेत विज्ञानाच्या द्वारे, ते आपण पाहणार आहोत. श्लोक 4 नंबरचा आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारम इति मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. अष्टधा प्रकृती अशी आहे. कुठली आहे? भूमीर अपो अनलो वायू खम. कसे शब्द वापरले बघा. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. खम म्हणजे आकाश. हे 5 तत्वांचं त्यामध्ये मिक्स जे तत्व आहेत, मन, बुद्धी, रेवच, अहंकार, ही दुसरी 3 तत्व त्यामध्ये समाविष्ट होतात. इतीय मे भिन्ना प्रकृती अष्टधा. अशी भिन्न प्रकृती 8 प्रकारची प्रकृती आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. अशी प्रत्यक्ष अनुभवाला येणारी, खरंच दिसणारी, जी आपल्याला स्पर्शाला जाणवते, जी आपल्याला नेहमीच्या अनुभवात आहे, अशी ही 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती आहे. शब्द ऐती मे भिन्ना माझी प्रकृती आहे. ईश्वर या प्रकृतीचा, अष्टधा प्रकृतीचा मालक आहे. मी एक ट्रस्टी म्हणून मला त्यांनी पाठवलेला आहे. माझा संबंध त्याच्याशी केवढा असला पाहिजे? सेवक या नात्यानं या अष्टधा प्रकृतीशी माझा संसाराशी संबंध असला पाहिजे. त्यामुळं या 5 तत्वाबरोबर 3 तत्व जी अंतःकरणातली सांगितलेली आहेत, त्या अंतःकरणाच्या 3 तत्वाला धरून ही वेगवेगळ्या प्रकारची 8 प्रकारे भिन्न असणारी प्रकृती, त्याला अष्टधा प्रकृती, त्याला अपरा प्रकृती म्हटलेलं आहे. म्हणून पुढे त्याचं वर्णन आलेलंच आहे. भूमी म्हणजे पृथ्वी, अपो म्हणजे जल, अनल म्हणजे अग्नी, वायू, खम आकाश. म्हणून पृथ्वी, आप, तेज म्हणजे अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, रेवच, अहंकार इति मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. अशी 5 प्रकारच्या ह्या पंचमहाभूत आणि त्यामध्ये असलेले ही मन, बुद्धी, अहंकार हे अंतःकरणाचे घटक मिळवून ही अष्टधा प्रकृती तयार होते. त्यामुळं पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी अशी प्रत्यक्षाला अनुभव येणारी ही 8 प्रकारची माझी प्रकृती आहे. ती जाणून घे. त्यामध्ये रूप आहे, रूप तन्मात्रा आहे, रस आहे, गंध आहे, स्पर्श, हे मनाचे कारण अहंकार, आणि अहंकारांचं कारण महतत्व. फार खोलातला हा शास्त्रीय अभ्यास आहे की त्याचा विचार आपल्याला शास्त्रीय वेदांतशास्त्रीय ग्रंथामध्ये बघायला मिळतो. असे पंचकरणावर आधारित असणारी जी काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये आपल्याला त्याचा अनुभव येईल. आपल्याकडं आपल्या परमपूज्य डॉक्टर काकांचा एक ग्रंथ आहे की जो परमार्थाचे विज्ञान. त्या परमार्थ विज्ञानामध्ये याचा आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते. जिज्ञासू आहेत त्याने ती जाणून घ्यावी. आपण ओवीपुरतं बघतो आणि ओवीच्या बाजूचं पाहतो.
अतिशय खोलात जाऊन अभ्यास करणाऱ्यांसाठी असे काही ग्रंथ उपयोग आहेत. या 5 तन्मात्रा आहेत. मनाला कारण अहंकार आहे म्हटलेलं आणि अहंकाराला कारण जे मुख्य तत्व महतत्व म्हटलं आहे. त्यामुळं अहंकाराच्या वासनेनं युक्त असलेली ही अव्यक्त अशी माझी प्रकृती आहे. अव्यक्त पण त्यामध्ये मन बुद्धी अहंकार हे अव्यक्त रूपाने आहे. आणि पंचतन्मात्रा, पंचतन्मात्रा म्हणजे जे पंचविषय आहे ते म्हणजे रूप तन्मात्र, तन्मात्र, रस तन्मात्र, गंध तन्मात्र, स्पर्श तन्मात्र असे जे प्रकार सांगितलेले आहेत हे पंचविषय आहेत. हे पंचविषय असे मनाला कारण अहंकार आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं अहंकारामुळेच आपल्याला सुखदुःखांचा अनुभव येतो. मी सुखी, मी दुःखी, मी भोगणारा हे मन जे बोलतं ते अहंकाराच्याच अधिष्ठानावर बोलत असतं. या अहंकाराला महतत्व जबाबदार आहे आणि त्यामुळंच ही प्रकृती आहे. त्याच्या पाठीमागं असणारी ही प्रकृती आहे. माऊली काय बोलतात आपण बघूया याच्यामध्ये. 15 नंबरची होईल. तरी अवधारिगा धनंजया हे महदाधिक माझी माया जैसे प्रतिबिंबे छाया निजांगाची. माऊलींचं वर्णन कसं आहे, किती गोडवा शब्दामध्ये आहे बघा. फार गोडवा आहे माऊलींच्या शब्दामध्ये. आई जसं लहान मुलांना समजावून सांगते ना तसं सांगणं आहे. शिक्षकांचं शाळेत शिकवणं एक आणि आईचं घरात शिकवणं दुसरं. शिकवणं दोन्ही ठिकाणी आहे पण दोन्ही ठिकाणातला भाव वेगळा वेगळा असतो. आईचं मुलाला शिकवणं जे आहे ते मुलाला एक प्रकारचा आधार देऊन शिकवत असतात आणि वर्गात शाळेमध्ये शिक्षक जे शिकवत असतात ना ते एक प्रकारचा कसा त्यामध्ये कोरडेपणा असतो. शिकवणं असतं त्यामध्ये पण कोरडेपणा असतो. तेच आई जे शिकवत असते ना त्या आईच्या शिकवण्याचा फार मोठा प्रभाव त्यावरती पडत असतो. भगवद्गीता शिक्षकाची भूमिका बजावते आणि ज्ञानेश्वरी आईची भूमिका बजावते. या दोन्हीतला फरक जर आपण लक्षात घेतला तर आई जशी शिकवते ना तर शिकवणं हे फार वेगळं आहे. म्हणून इथे विचार केलेला आहे की तरी अवधारिगा धनंजया. अवधारी म्हणजे तू आता लक्षात ठेव. अवधारी शब्दाचा अर्थ आहे लक्षात ठेव. हे महदाधिक माझी माया. महतत्व हे जिचे पहिले कार्य आहे. पहिलं कार्य प्रकृतीचं कोणतं असेल तर महतत्व. ही माझी माया आहे, पहिलं कार्य आहे. अशी जैसे प्रतिबिंबे छाया निजांगाची अशी ही पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली माझी माया आहे. प्रतिबिंब छाया म्हणजे माझं प्रतिबिंब आहे, ते छाया आहे, ती माझी सावली आहे. माया आणि प्रकृती शब्द त्याबद्दल वापरलेले आहेत बघा. प्रकृती, माया, अविद्या, अज्ञान हे सगळे जे शब्द वापरलेले आहेत, अव्यक्त त्याबद्दल जे बोललेलं आहे हे सगळे शब्द मायेशी संबंधित आहेत, मायेचा संदर्भ देणारे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भानं त्याचा अभ्यास करताना विचार आणि अर्थ पाहावा लागतो. ह्या दोन्ही गोष्टीतला विचार इथं सांगितलेला आहे. माऊली बोलतात की तरी अवधारिगा धनंजया, आता तू लक्षपूर्वक आहे ही लक्षात ठेव. ही महदाधिक माझी माया, ही जी महतत्वापासून प्रकृतीपासून अगदी पृथ्वीपर्यंत, प्रकृती ही मूळ कारण झाली आणि तिथूपासून महतत्वापासून ही पसरलेली जी आकाशापासून म्हणजे आत्म्यापासून आकाश आणि त्यापासून पुढे झालेली ही पृथ्वीपर्यंत सगळं जे साम्राज्य आहे ही माझी माया आहे आणि जे माझं प्रतिबिंब आहे. म्हणजे प्रतिबिंब हे बिंबासारखंच असतं पण ते खरं नसतं एवढं मात्र आहे. हे खरं आहे मात्र. प्रतिबिंब हे बिंबासारखं असतं पण प्रतिबिंबामध्ये अडकण्यामध्ये कोणत्याही कायमध्ये त्यामध्ये अर्थ नसतो. पण प्रतिबिंबावरून आपल्याला बिंबाची कल्पना येत असते. आपण आपलं आरशातलं प्रतिबिंब पाहतो आणि आपल्या चेहराने आपलं केस वगैरे व्यवस्थित करतो. प्रतिबिंबाच्या साह्यानेच बिंबाची व्यवस्था आपल्याला लावता येते. तसाच विचार इथं माऊली बोलून जातात की जैसे प्रतिबिंबे छाया निजांगाची, माझीच ही जणू छाया आहे, पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली ही माझी माया आहे हे लक्षात ठेव. त्यामुळं बुद्धीसारख्या सूक्ष्म महातत्वापासून ते देहापर्यंतच्या सर्व स्थूल तत्वापर्यंत सर्व काही माझ्या असण्यामुळे आहे, हा भास आहे. जशी स्वतःच्या आपल्या शरीराची सावली शरीरामुळेच दिसते. स्वतःची सावली
कुणाला दिसते? मलाच दिसते. पण कुणामुळं दिसते? शरीरामुळं दिसते. शरीर नसेल तर सावली पडणार नाही. म्हणजे माऊली तर बोलतात ती माझी प्रतिबिंब आणि माझी छाया, दोन्ही शब्द आहेत. प्रतिबिंब हे बिंबावर आधारित असणार आहे. बिंबाचं अस्तित्व आहे म्हणून प्रतिबिंबाचा आहेपणा आपल्याला जाणवतो, भास जाणवतो. होणारा भास आहे जशी स्वतःच्या आपल्या शरीराची सावली आपल्याच शरीरामुळे दिसत असते. आपल्या शरीरामुळेच आपल्याला ते अनुभवाला येत असते. आपलं शरीर नसेल तर सावली कशी दिसेल? भगवंत म्हणतात ही सृष्टी जी दिसते ही माझी सावली आहे. मग माझी सावली आहे तर ती सावली पडणारा मूळ कोण आहे? तो आहेच ना. त्याच्यावर सावली कुणाची पडली आहे? प्रतिबिंब ज्यावेळी पडतं, जरी आपण चंद्राचं प्रतिबिंब एखाद्या तलावामध्ये पडलेलं असतं, ते प्रतिबिंब काय पाण्यात असते का? नाही. म्हणूनच त्याला प्रतिबिंब म्हणतात. पण प्रतिबिंब व्हायला, दिसायला बिंबच कारणीभूत असतं. त्यामुळे सगळं जे आधेस्त म्हणून सगळं जग जे दिसतं त्याला मूळ कारण अधिष्ठानच आहे. म्हणून माझी माया शब्द जो माऊली वापरतात तो त्याच कारणासाठी. भगवंत बोलतात ही माझी छाया, माया ही माझी छाया आहे, माझं प्रतिबिंब आहे. अगदी महतत्वापासून अगदी शेवटी पृथ्वी या जड तत्वापर्यंत दिसणारा सगळा पसारा जो आहे जो प्रत्यक्ष अनुभवाला प्रत्येक जीवाला येत असतो. झाडं, वेली, समुद्र, पाणी, पृथ्वी, घटपणा, दगडं, सगळं सगळं अनुभवाला येतं. हे सगळं कोणत्या दृष्टीनं? तर 5 तन्मात्राच्या दृष्टीनं आणि 5 ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीनं. 5 शब्दादी विषय आणि 5 ज्ञानेंद्रिय एकामेकाला जोडून हे सगळं अनुभवत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आहे बघा, शब्द विषय आहे, पहिला शब्द विषय आहे. हे कशापासून बनलेला शब्द आहे? आकाशापासून बनला आहे. म्हणजे त्याचं महाभूत कोण आहे? आकाश आहे. आणि शब्द हे त्याचा तन्मात्रा आहे. आणि शब्दासाठी काय वापरलं जातं? तर माझं ज्ञानेंद्रिय वाणी वापरली जाते. ज्ञानेंद्रिय काय आहे? वाणी. शब्द हा विषय आणि त्याचं महत्त्व, त्याचं भूत कोणतं? आकाश. असा त्याच्यातला आहे. आकाशापासून शब्द बनतो आणि शब्द वापरायसाठी शब्दाचं प्रकटीकरण कुणाच्या द्वारे होत असतं? तर आपल्या एक इंद्रिय जे आहे ज्ञानेंद्रिय, ती वाणी, त्या वाणी वाक इंद्रिय, या वाक इंद्रियाच्या द्वारे शब्दाचं प्रकटीकरण होत असतं. मला जे शब्द ऐकायला येतात ते ऐकू येणारे शब्दासाठी कानाचे इंद्रिय आहे, लक्षात ठेवा. म्हणजे असं प्रत्येकाला हे लागू करता येतं. शब्दाला जसं आहे तसंच शब्द, स्पर्श. आता उदाहरण दुसरे एखादं आपण घेऊया. स्पर्श हे कुठल्या महाभूतापासून आहे? स्पर्श हा गुण तर वायू या महाभूतापासून आलेला आहे. आणि वायूपासून आलेला हा स्पर्श हा कुठल्या इंद्रियाला जाणवतो? तर त्वग. त्वग म्हणजे त्वचा, त्वचेला तो जाणवतो. म्हणून त्यामुळं 3 गोष्टी लगेच लावून पाहिल्या की लक्षात येतं. पंचमहाभूत, पंचतन मात्रा म्हणजे शब्दादी विषय, आणि तिसरं गोष्ट ती भोगणारी म्हणजे त्याचा अनुभव देणारी इंद्रिय. ह्या सगळ्याला अनुभव येणारी जी प्रकृती आहे ती माझी अष्टधा प्रकृती आहे, ती माझं प्रतिबिंब आहे. त्यामुळं जे जे म्हणून माझ्याकडून काय प्रकटीकरण होतं, माझं ऐकणं, माझं बोलणं, माझं चालणं, माझं स्पर्शानं जाणून घेणं, हे या सगळ्या या अधिष्ठानावर चालू आहे. आणि जे अधिष्ठान प्रकृती आहे, प्रकृतीच्या द्वारे मला हे सगळं स्थूल जग जे आहे ते स्थूल जग अनुभवाला येतं. आणि ही प्रकृती माझी छाया आहे असं भगवंत बोलतात. त्यामुळं प्रकृती हे एक मूर्त रूप आहे अमूर्त भगवंताचं. अमूर्त भगवंत जो आहे तो दिसत नाही, पण तो कसा असेल तर या प्रकृतीसारखा. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंचविषय जसे अनुभवाला येतात तशा पद्धतीचा तो असेल. म्हणून कार्यरूपाने दिसणारा प्रपंच सगळा जो आहे त्याला मी कारण आहे. जे सगळं कार्यरूपानं दिसतं ना, एक वेळा बोललं जातं प्रकृती कारण आहे, पण प्रकृतीला कारण काय असेल तर परमात्मा आहे. परमात्म्याच्या या अधिष्ठानावरती ही सगळी माया रूपाला आलेली आहे. वास्तविक मायेला पण रूप नाही आहे, पण ती रूपात जर बघायची झाली तर जे जे म्हणून आकर्षित करतं, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मायाजाळ. म्हणून ही चिंती चमळ चरण कमळ बाप रुक्मादी विवराचे. ज्याच्या पाठीमागं जे जे तत्व अनुभवाला येतं त्याच्या पाठीमागची रियालिटी आणि वास्तवता जी आहे ती परमतत्वाची आहे. कारण परमतत्वाशिवाय ती जाणवायला येत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी कार्य दिसतं त्या ठिकाणी कारण असतंच, कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
जिथं जिथं म्हणून हिरवळ दिसते तिथं तिथं त्या भूमीच्या खाली पाणी असतंच. पाणी आहे म्हणून हिरवळ दिसते. ही गोष्ट लक्षात ठेवली आपण की मग आपल्याला जाणवायला लागतं की ते जरी दिसत नसलं, पाणी दिसत नाही म्हणून नाकारता येतं का? नाही. पण जर दिसतंय तर ते आहे. ह्याच्यासाठी श्रद्धेसाठी काय करावं? पाणी दिसत नाही पण आहे, यासाठी श्रद्धा कशावर असायला पाहिजे? तर त्याचं दृश्य स्वरूप जे आहे ती हिरवळ. त्याच्यावरती हिरवळ आली ना तर मग भूमीच्या खाली पाणी आहे असं समजून चालणं फार गरजेचं आहे. आणि म्हणायचं असेल तर पाणी म्हणा, नाही तर त्याला हिरवळ म्हणा. म्हणायचं असेल तर प्रकृती म्हणा, नाही तर त्याला भगवंत म्हणा. हे विश्वची माझी घरं असा जो विचार आणि असा जो अनुभव संतांचा जो आहे तो त्याच दृष्टीनं ते बोलतात. सगळे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे कुठलं भूत? आकाश असू दे, पृथ्वी असू दे, वायू असू दे, जल असू दे, सगळी जी भूत आहेत पंचमहाभूत आणि जाणवणारी मन बुद्धी आणि अहंकार मला जाणवतात ना, ती सगळी जाणवणारी गोष्टी आहेत ही माझी प्रतिबिंब आहेत. ही जाणवतात. फक्त भगवंत जाणवत नाही, पण त्यावरून कार्यावरून कारणाची कल्पना करता येते. जशी आपण कल्पनेमध्येच राहायची आपल्याला सवय असते. कार्यरूपाने हा दिसणारा सगळा समस्त जो दृश्य पसारा जो आहे ती माझी माया आहे. आणि माया ही शक्ती परमात्म्याची शक्ती आहे. म्हणजे शिव आणि शक्ती दोन गोष्टी एकत्र आल्याशिवाय दृश्य हा प्रसारा दिसणारच नाही. आपोआप कसा प्रकट होईल सांगा बघू? त्यासाठी कोणतरी शक्ती एक अदृश्य आहे, कोणतरी एक आहे पाठीमागं की ज्यामुळं ती शक्ती काम करायला लागते. म्हणजे शक्तीला काहीतरी असा डोस दिलेला आहे त्यामुळे ती शक्ती कार्यरत होत असते. तसाच प्रकारे अष्टधा प्रकृतीचा आहे. सगळी झाडं वगैरे उमलतात, त्यांना फुलं येतात, ती पाणी वाहतं, पाण्याला लाटा आहेत, पाण्यावरती तरंग आहे, वारा वाहतो मला जाणवतो, झाडं हलतात त्यावरून मला कळतं, वारा हलतो, वारा फिरतो, वारा वाहत आहे. हे सगळं कसं जाणवते सांगा बघू? हे सगळं जाणवणारा जरा पसारा जो आहे याला प्रेरित करणारं आणि प्रेरणा देणारं एक तत्व आहे आणि ते म्हणजे शिवतत्व आहे. म्हणजे शिवशक्ती, जीव ब्रह्म असे शब्दप्रयोग आपल्याला शास्त्रानं दिलेले आहेत. त्यामुळे शिव आणि शक्ती एकत्र आली की एक परमात्म्याची शक्ती तयार होते. मग त्याला परमात्मा म्हणा नाही तर प्रकृती म्हणा. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. ज्यावेळी सगुणावरून काय करावं म्हणतात माऊली? निर्गुणाची कल्पना करावी. मग तुला प्रकृती म्हणू की परमात्मा रे? तुला काय म्हणू? तुला झाड म्हणू की देव रे? काय म्हणायचं सांगा? समुद्राला समुद्र म्हणायचा का देव म्हणायचा? ज्याच्या त्याच्या भावावर अवलंबून असते ना. म्हणून आजपर्यंत आपली सगळी संस्कृती जी सनातन हिंदू संस्कृती आहे ती हिंदू संस्कृतीने पंचमहाभूताला देवता मानलेल्या आहेत. आणि खरंच त्यांच्या देवता आहेतच. प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता आहे. त्याची जशी श्रोत्राची देवता आहे, नंतर रूपाची देवता आहे, प्रत्येकाची देवता आहे. आणि ही देवता त्याच्यामध्ये कार्यरत होत असते. या देवता सुद्धा परमात्म्याच्या सत्तेवर त्यांना प्रेरणा देत असतात. माझ्या डोळ्याला शक्ती पुरवणारी आतली एक शक्ती आहे, त्या शक्तीला शक्ती पुरवणारा परमात्मा आहे. किती गंमतशीर गोष्टी आहेत आपण जर बघायला गेलो तर. म्हणून माया ही परमात्म्याची शक्ती आहे, त्याला शिवशक्ती म्हणतो आपण. म्हणून माया अगोदर ओळखता येत नाही आणि ती परमात्म्याची शक्ती आहे हे कळतच नाही. मुळात आमची स्थिती काय झालेली आहे? ती ओळखताच येत नाही ही माया आहे. माया म्हणजे काय? ही छाया आणि सावली आहे. सावलीलाच कवटाळण्याचा आपण प्रयत्न करतो, पण आजपर्यंत सावली कुणाला पकडता आली? ज्याची सावली पडलेली आहे त्यालाही पकडता येत नाही ती. मग त्याला जर पकडता येत नसेल तर माझ्या सावलीसाठी मीच असाच स्थिर व्हायला पाहिजे, ती माझ्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि हाच मुद्दा इथं भगवंत मानतात की माया अगोदर मायाच ओळखता येत नाही. आणि माया नाही ओळखल्यामुळं मायेच्या पाठीमागं असलेले जे तत्व आहे ती परमात्म्याची शक्ती काय कळणार आहे सांगा बघू? काही कळत नाही. त्याच्या पाठीमागं परमात्मा आहे. अगोदर ते संपूर्ण समजू दे तरी, तर त्यावरून समजून या दृश्य पसारावरून सगुणाला तरी जाणून घे रे बाबा अगोदर. म्हणून सगुणाला एकदा जाणून घेतलं की निर्गुण तत्वाची कल्पना करता येते आणि कल्पनेच्या जोरावर त्या निर्गुण तत्वाचा अनुभवही घेता येतो. पण अगोदर सगुणाची आणि संगी काय सगुणाच्या द्वारे निर्गुण पाविजे निर्धार आहे. ह्या सगुणाच्या द्वाराने या सगुणाच्या पायरीवरूनच आपण हळूहळू निर्गुणाकडे जायचं आहे. अगोदर मायेला समजून घ्यावं. तू म्हणशील विज्ञान कशाला तरी आधी ते जाणावे. माऊली कशी बोलतात? अगोदर माया समजून घे.
अगोदर मायाला तरी ओळखलं तर देवाला तरी ओळख, काहीतरी दोन्हीपैकी कर. देवाला ओळखलं तर माया निघून जाईल, आणि मायाला ओळखलं तरी माया निघून जाऊन देव कळेल. दोन्ही एकामेकावर अवलंबून आहे. माया गेली की देव कळतो, माया कळली की माया जाते, माया गेली की देव कळतो. देव कळला तर माया शिल्लकच राहत नाही. ह्या दोन्ही परस्पर अवलंबी असणाऱ्या ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणून माया अगोदर ओळखता येत नाही, ही आपली अडचण मुख्य आहे. मग परमात्मा ओळखण्याची गोष्ट जी आहे ती याच भूत मात्रावरून आपल्याला ओळखता हवी. म्हणून प्रपंचाचं उपादान कारण ज्याला आपण म्हणतो ती माया आहे. त्यामध्ये दिसतं दृश्य पसारा, त्यामध्ये मायेचा आविर्भाव आहे, अनुष्ठित आहे ती माया. म्हणून प्रपंच करण्यासाठी अगोदर माया कळावी लागते. प्रपंचाचं खरं स्वरूप कळणं म्हणजे मायेला ओळखणं आहे. प्रपंचाला वास्तव स्वरूप आपल्याला कळलंच नाही. वास्तव स्वरूप त्याला मिथ्या आहे. ते हे मिथ्या स्वरूप त्याचं आपल्याला कळलेलं नाही. आम्ही मोठमोठ्यानं बोलतो मला कळलं, मला हे कळतंय, मला ते कळतंय. खऱ्या अर्थानं ते कळलेलं नाही. खऱ्या रूपात ते कळत नाही, ते खोट्या रूपात कळत असतं. आणि खोट्या रूपात दाखवणारं कोण असतं तर माया आहे. मुख्य गोष्ट ती आहे. माया काय करत असते, ती मायेची विक्षेप शक्ती एक आहे आणि मायेची आवरण शक्ती जी आहे. विक्षेप शक्तीच्या द्वारे जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसतं, आणि आवरण शक्तीच्या द्वारे जे आहे ते झाकून ठेवलेलं असतं, झाकलेलं असतं. ती आवरण शक्ती मायेची आहे, आणि जे दिसतं आपल्याला ती वेगळ्या रूपात दिसतं, ही मायेची विक्षेप शक्ती आहे. त्यामुळे दोन्ही शक्ती माया कार्यरत असते. मायेच्या पाठीमागे असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला जाणता आलं पाहिजे. पण मायेची विक्षेप आणि आवरण शक्ती तरी जाणता आली तरी सुद्धा आपल्याला कळायला लागेल. म्हणून प्रपंच करण्यासाठी माया कळावी लागते. ज्ञानाचा अभ्यास करता करता विज्ञानही ठाऊक पाहिजे. माऊलींची एक ओवी फार सुंदर आहे 13व्या, जे नाही म्हणू जाईजे तर विश्वाकार देखीजे, आणि विश्वची ऐशी म्हणजे तरी हे माया. नाही म्हणायला जावं तर ती विश्वाच्या द्वारे प्रकट आहे. विश्वाकारे देखीजे, विश्वाच्या आकारानं ती मला अनुभवाला येते. सगळीकडे दिसतात ना, समुद्र, विहिरी, झाडं, डोंगर, दर्या, माणसं, सगळे जीव मात्र सगळे दिसायला लागतात. काही जड, काही चेतन, ह्या सगळ्यांनी युक्त असलेली जी माया आहे ती माया दिसते. मग नाही म्हणायला जावं तरी विश्वाकार देखील. आता विश्वाकारामध्ये दिसते आणि विश्वच म्हणजे तरी ती माया. त्याला विश्वात म्हणायचं, विश्वाला देव म्हणायचं तर ती माया आहे. मग भगवंताला जर जाणून घ्यायचं असेल तरी अष्टधा प्रकृतीच्या द्वारे आपल्याला जाणता येतो. म्हणून अष्टधा प्रकृतीचं जाणणं जे आहे हे ठोकळ मानानं जाणणं आहे. त्यामुळे तिथंच असतं, ते प्रकट रूपात नसतं. मग लाकूड आहे, लाकूड ही समजा माया आहे, पण झाकून ठेवलेला आतला परमात्मा जो अग्नी आहे तो कुठं दिसतो सांगा बघू? दिसतो का आपल्याला? लाकडाचा अग्नी गुप्त रूपानं असतोय ना, वाळलेल्या काष्टामध्ये गुप्त रूपानं लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो कसा असतो? अव्यक्त रूपामध्ये असतो. परमात्मा असाच आहे. म्हणून काष्टाशिवाय तो प्रगटी होत नाही. परमात्म्याला जर प्रकटीकरण व्हायचं असेल, व्यक्त रूपात व्हायचं असेल तर त्याला आकार धारण करावा लागतो. म्हणून तो झाड, वेली, पानं, समुद्र, नद्या यांचा आकार धारण करून नटलेला आहे. तो आपल्याला दिसत नाही, पण ते दिसतो ना, सरळ आता आहे. तो दिसतो कधी? प्रकट झाला तरी. म्हणून मायेच्या द्वारे ईश्वर सृष्टी निर्माण करतो. मदत कुणाची घेतो? मायेची. एकटा पुरुष मुलांना जन्म देऊ शकत नाही, त्याला स्त्रीची गरज लागते. एकता पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री कसं जोडपं आहे तसं पुरुष आणि माया, पुरुष आणि प्रकृती अशा जोडीनं, शिव आणि शक्ती अशा जोडीनं सगळ्या प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. म्हणून पंचमहाभूत हे ब्रह्माचं विवर्त मानलेलं आहे शास्त्रानं. ब्रह्माचं विवर्त, जग हे विवर्त आहे. रज्जू सर्पाकार भासले उडंबर जगदंबर, रज्जू सर्पाकार भासले जगदंबर असं तुकोबाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचं सांगणं तेच आहे की रज्जू सर्पाकाराप्रमाणे हे जग आपल्याला दिसायला लागतं. दोरीवर जसा सर्प भासतो, कल्पनेनं वाटतो किंवा भ्रमानं वाटायला लागतो, तसंच हे विश्व जे आहे हे विश्वसुद्धा तसंच आहे. पण दोरी असते म्हणून सर्पाचा अनुभव येतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपण तिकडे लक्ष देत नाही. दोरी असते
म्हणूनच त्याचा आपल्याला सर्पाचा अनुभव येत असतो. तसा ह्या विश्वाच्या पाठीमागं विश्वभर कार्यरत आहे, म्हणून मला विश्वाचा प्रत्यक्षात अनुभव येत असतो. त्यामुळे सर्व पदार्थ जे आहेत ब्रह्माच्या सत्तेनं सत्तावान झालेले असतात. त्याच्याच स्फूर्तीनं त्याचं आपल्याला सगळ्या सृष्टीचं भान होतं. मला कळलं असं म्हणतोय ना, हा मोबाईल आहे मला कळला. आता कशामुळं कळलं तर त्याच्या सत्तेवर कळलं. फक्त मला कळलं एवढं कळते, पण कुणामुळं कळलं हे ज्यावेळी जाणून घेतो त्यावेळी तो भक्त होतो. मुद्दा हा आहे. भक्त कसा होतो की कुणामुळं कळलं हे त्याला कळत असतं. मी काय म्हणतो, माझ्या बुद्धीने मला कळलं म्हणून माझं ज्ञान जे आहे ते वृत्ती ज्ञानच राहतं. सीमित ज्ञान आणि विज्ञानाचंच मला ज्ञान आहे. मला ज्ञानाचं ज्ञान नाही आहे किंवा ज्ञानाचं विज्ञान मी अजून करायचं नाही आहे, तर फक्त मला विज्ञानाचंच ज्ञान आहे. म्हणजे जे दृश्य रूपानं पसरलेला पसारा जो आहे मायेचा प्रकृतीचा तोच मला कळतो. पण ह्याच पद्धतीला सत्तावान करणारं प्रेरणा देणारं ही ब्रह्माची सत्ता आहे, परमात्म्याची सत्ता आहे. म्हणून स्फूर्तीनं त्याचं भान होतं आणि ब्रह्माच्या आनंदानं हे सर्व पदार्थ प्रिय रूपानं प्रतीतीला येतात. सत्तावान कुणामुळं सदरूपामुळं होतं, भासमान कुणामुळं होतं चिद्रूपामुळं होतं, आणि मला प्रिय वाटतं ते आनंद रूपामुळं वाटतं. म्हणून भगवंताची परमात्म्याची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. जराशी वरवर माहिती असू देत म्हणून त्यांनी सांगितलेली आहेत. वास्तविक आहे 3 अक्षराचा संबंध नाही, तो आहे तसाच आहे. तो सदरूप आहे, त्यामुळं सत्ता त्याची आहे. त्या सत्तेवर मी चालतो. कोणाच्या सत्ते? हरी नाही बोलवितो. मी कोणाच्या सत्तेनं मी बोलतो? वृक्षाची असं पाने हाले त्याची सत्ता. हा मुद्दा त्यातला. मी ज्यावेळी बोलतो माझा हात हालतो, माझे डोळे उघडझाप करतो, हे त्याची सत्ता. वारं वाहते म्हणून ते झाडं हालतात ना. वाऱ्यावर चालणारा, वाराला वाहणारा कोण आहे? तर तो आहे. वारा कशामुळे? आकाशी सर्वत्र बसावे, वायूने उगी नाव बरी नसावे, पावके धावे वर्षावे जळी. हे कुणाची सत्ता आहे? म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चालले, म्या हलवल्या प्राणो हले जो जगा ते चाळीता मी. सगळ्या जगाला हलवणारा, प्राणाला डोलवणारा मी आहे. म्हणून परमात्म्याची सत्ती जी पंचमहाभूतावर सत्तावान, ही सदरूपानं त्याची सत्ता सगळीकडे चालत असते. त्याची स्फूर्ती असते, म्हणून त्याच्या चिद्रूपानं आपल्याला भान होतं. त्याचं म्हणजे भासतं आपल्याला, ते जाणीव होते. ही जाणीव आहे ना, ही परमात्म्याच्या सत्तेची आहे. पण पहिली सत्ता, त्या सत्तेवर भान होतं आणि त्याच सत्तेनं हे सगळं जग मला आकर्षित करतं आणि प्रिय वाटायला लागतं. बघा, सगळ्यांना सगळं प्रियच असतं. अप्रिय काय नसतंच कुणाला. कुणाला काय अप्रिय सांगा? तर मी म्हणेन माझा शत्रू मला अप्रिय आहे. अप्रिय आहे शब्दाचा अर्थ अप्रिय आहे असंच त्यामध्ये आहे, त्यामध्ये शब्द आहे. हा प्रत्येक ठिकाणी शब्द असतो. त्यामुळं सगळं प्रियच असतं. ते म्हणजे कुठलं आवडत नाही म्हणजे नावडतं आहे असा त्याचा अर्थ होतो. आहे प्रत्येकात असतं. आणि याचा विचार जर केला तर जगामधल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना प्रिय आहेत. ही भगवंताच्या प्रेरणेमुळं, त्याची आनंद नावाची जी शक्ती आहे त्यामुळं मला प्रिय होतं. मला जी जाणीव होते ती सगळी जाणीव त्याच्या चिद्रूपानं असणाऱ्या शक्तीमुळं होते. आणि हे सगळं चालतं, ती सत्ता आहे, ती सदरूपाची सत्ता आहे. म्हणून त्याच्या सत्तेवर ह्या जगाचा सगळा मॅनेजमेंट आहे ना, ती सगळी मॅनेजमेंट त्याच्याकडे आहे. तो मॅनेजर, तो सदरूपानं मॅनेजर आहे. चिद रूपानं तो माझा गाईड आहे, शिक्षक आहे. चिद रूपानं, कारण ज्ञान आणि जाणीव देतो ना. आणि आनंद रूपानं तो माझा पिता आहे, माझी माता आहे. असा विचार आपण केला पाहिजे. सदरूप, चिदरूप, आनंदरूप ही भगवंताची लक्षणं जी आहेत ना, ही माझ्यातच दिसायला लागतात. माझ्यातच ती सगळे आहे. माझं अस्तित्व शरीरामुळं आहे असं मला वाटत असतं. त्यामुळे शरीर हे सदरूपानं मला जाणवत असतं. त्यामुळे शरीराबद्दलची सत्ताची सतत राहावी असं आपल्याला वाटत असतं. बुद्धीच्या द्वारे, वृत्तीच्या द्वारे मला ज्ञान मिळतं असं आपल्याला वाटत असतं बरं काय. परंतु हे ज्ञान मिळायची प्रेरणा जी आहे ती भगवंताचीच आहे ना. भगवंताशिवाय मला कसं कळेल सांगा बघू? कळे ते न कळे ते कळे ना काय नामे या विठ्ठले एकाची. तुकाराम महाराजांचा अभंग प्रत्यक्षात व्यवस्थित बघायला पाहिजे. तो आत्ता पूर्ण पाठांतर नाही. म्हणजे न कळे ते कळे येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची.
न दिसे ते दिसे येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. या तुकारामांचा सुंदर अभंग आहे. सगळं त्याच्या सत्तेवर चालतं, त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. त्याच्या सत्तेनं मला भास होतो. पहिल्यांदा सदरूपानं जी त्याची सत्ता आहे त्याला अस्ति म्हणतात आहे. चिदरूपानं जी त्याची सत्ता आहे त्याचा अर्थ जाणीव, मला कळतं, त्याला भासी म्हणतात. अस्ति भाती म्हणतात. भाती म्हणजे मला स्फूर्तीनं त्याचं भान होतं. आणि शेवटी अस्ति भाती प्रिय, हे 3 रूप जी आहेत ती भगवंताची आहेत. आणि दुसरी 2 आहेत ती नाम आणि रूप ही मायेची आहेत. असे मायेची 2 रूप आणि भगवंताची 3 लक्षणं एकत्र आली की या सृष्टीचा अनुभव आपल्याला यायला लागतो. म्हणून ही सगळी पंचतत्वानं नटलेली सगळी सृष्टी आहे. प्रत्येकात पंचतत्व आहेतच. म्हणून पंचायतन आपण म्हणतो, पंचीकरण करणं म्हणतो, त्याच अर्थानं. म्हणून मला जे भान होतं ते त्याच्या भगवंताच्या ज्ञान नावाच्या शक्तीमुळं होतं. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव होते. म्हणजे मी आहे, मी आहे, मी आहे असं वाटतंय की नाही? वाटतंय. अंधारात सुद्धा कळते की नाही? मी मलाच दिसत नाही पण मला मी आहे असं कळत असतं. झोपेत सुद्धा मी असतो म्हणून मला झोप लागलेली कळते. स्वप्नातला पसारा माझ्या सत्तेवर सगळा दिसत असतो म्हणजे मी आहे. मग मी आहे, मी आहे अशी जाणीव ही सदरूपाची आहे, म्हणजे अस्तिची आहे. त्याचं मला भान होतं, मला त्याची जाणीव होते, मला ते कळतं. हे चिद्रूपाच्या सत्तेवर मला कळत असतं. आणि मला सगळ्याच गोष्टी प्रिय आहेत, आवडतात. हे आवडणं आणि आकर्षण हे आनंद रूपाच्या प्रेरणेमुळं होतं. त्याला प्रिय शब्द आपण म्हटलेला आहे. म्हणून अस्ति भाती प्रिय आणि सदचित आनंद ही सगळी जी लक्षणं आहेत ही भगवंताची आहेत, परमात्म्याची आहेत. त्यात मायेची 2 तत्व घुसतात, नाम आणि रूप. आणि नाम रूपाच्या द्वारे हीच तत्व आकाराला येतात. मला शरीर दिलं, त्या शरीराला शरीर आहे, आकार आहे. आणि शरीराला नाम आहे, त्याला देह म्हणायचा. किंवा माझं नाव काहीतरी आहे ते मला नाव दिलेलं आहे. नावानं आणि रूपानं त्याचा आकार प्राप्त होतो. आणि आकारामध्ये ही 3 तत्व असली तर बरं आहे. नुसत्या नामानं रूपानं का होत नाही, त्याला प्रेत म्हणतात. नुसतं नामरूप असेल, 3 तत्व जर असतील ना, अस्ति भाती प्रिय, तर त्याला चैतन्य म्हणायचं. अशा ऋतूनही नटलेली सगळी प्रकृती आहे. माऊली काय बोलतात बघा, अवधारिका धनंजया ही महदाधिक माझी माया, जैसे प्रतिबिंबे छाया निजा अंगाची. स्वतःच्या शरीराची छाया स्वतःलाच पाहता येते किंवा ती पडलेली असते असं माऊली बोलतात. म्हणजे 15व्या ओळीमध्ये हे वर्णन केलेलं आहे. 16 नंबरची ओळी काय सांगते बघा, काय म्हणतात, आणि येते प्रकृती म्हणजे जे अशदा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे येस्तव. आणि याच मायेला प्रकृती म्हणजे जगाची कारणात्मक अवस्था असं म्हणतात. ये प्रकृती म्हणजे ज्या प्रकारामध्ये कृती आपल्याला आढळून येते ती प्रकृती असते. ही कृती दिसायला लागते, ही भगवंताची कृती आहे. प्रकृती ही परमात्म्याची कृती आहे. मगच ती प्रकृती खऱ्या अर्थानं आपण, हे माझे शब्द वापरायला लागले बरं का, वैयक्तिक. ह्या सगळे संदर्भ वगैरे माझे, ह्याला काय शास्त्राच्या आधारानं बोलत नाही आपण स्पष्टीकरण चाललंय म्हणून त्या दृष्टीनं आपलं बोलणं चाललंय. प्रकृती असं त्याचा वेगळे शब्द केलेले आहेत. भगवंताची कृती आहे. जे अष्टता भिन्न जाणीजे, ही जी 8 प्रकार ही भिन्न प्रकृती आहे. म्हणजे त्याचे वेगवेगळे 8 प्रकार आहेत, वेगवेगळी त्याची कामं आहेत. त्याला जी तन्मात्रा आहे त्याच्या वेगवेगळ्या आहेत. आणि या प्रकृतीपासून लोकत्रय निपजे म्हणजे निर्माण होतं. ये सव, याच्यामुळं सगळं लोकत्रय म्हणजे 3 लोकांची निर्मिती होते. सगळं ब्रह्मांड निर्माण होतं या माझ्या प्रकृतीमुळंच होतं. ये ते प्रकृती म्हणजे याला प्रकृती म्हण. कशाला? की महदादी माझी माया, त्याला येती प्रकृती म्हणजे. वरची ओवी खालच्या ओवीत जराशी मिक्स करायची, लगेच अर्थ कळायला चालू होतो बघा. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना ह्या गोष्टी पाहाव्या लागतात, म्हणजे आपल्याला लक्षात येतं. हे महदादी माझी माया असं वरच्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. आता खालच्या 16व्या ओवीमध्ये माऊली काय बोलता, येते प्रकृती म्हणजे. आता जी अष्टदा भिन्न जाणीजे, ते 8 प्रकारची वेगवेगळी आहे. याच्यामध्ये सांगितलंय प्रकृतीर अष्टदा श्लोकामध्ये.
आणि त्यामुळंच लोकत्रयाची म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती होते इच्छास्तव. म्हणजे हे प्रकृतीचे प्रकार माया, अविद्या, तमप्रधान प्रकृती असे विभाग संतांनी आणि शास्त्रानं त्याचे करून घेतलेले आहे. जे जड असते ना, हलत नाही, डुळत नाही, टेबल आहे, याला स्वतःला काय हलणार नाही, याला उचलून ठेवावं लागते. तर ही काय आहे, प्रधान प्रकृती. माया शब्द जो वापरलेला आहे नाही, ही समोर असलेली सगळी सृष्टी जी आहे ही माया. ती मात्र कशी आहे, ती जरा चैतन्ययुक्त आहे, कारण त्याचा अधिष्ठान ईश्वर आहे. आणि तिसरी आहे अविद्या. जी अविद्या म्हणजे ही देहाच्या रूपानं, देहात बंदिस्त झालेले जीव रूपानं, जीवदशेत असलेली जी आहे ती अविद्या आहे. त्यामुळं प्रत्येकाचं अधिष्ठान वेगवेगळं आहे बरं का. या जड प्रकृतीचं तम प्रधान प्रकृती हे अधिष्ठान आहे, जीवरूप प्रकृतीचं अविद्या हे अधिष्ठान आहे, आणि माया या प्रकृतीचं ईश्वर हे अधिष्ठान आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ईश्वर सुद्धा काल्पनिक झाला. मग जसा जीव काल्पनिक आहे तसा ईश्वराचा सुद्धा लय आहे. जीवाचा जसा लय होतो तसा ईश्वराचाही लय होतो. हा मुद्दा यामध्ये महत्वाचा आहे. म्हणून प्रकार माया, अविद्या, तम प्रधान प्रकृती आधी खोला जाऊन अभ्यास करायचा असेल तर समजावून घ्या की शुद्ध सत्वगुणयुक्त जी प्रकृती असते, शुद्ध सत्वगुणयुक्त ती माया म्हणायची. मलिन सत्वगुण म्हणजे जराशी मलिन झालेली सत्वगुण प्रकृती असते, म्हणजे जीवरूपाची, ही अविद्या असते. आणि तमोगुण प्रकृती जी असते ती तम प्रधान असते. तम म्हणजे काय, अंधकारमय जड प्रकृती त्याला म्हणायची. म्हणून माया, नंतर अविद्या आणि दुसरी तमप्रधान प्रकृती, असे थोडेसे विभाग अभ्यासासाठी ठेवलेले आहेत. त्यामुळे ईश्वराची उपाधी काय म्हटलं तर माया आहे, जीवाची उपाधी काय म्हटलं तर अविद्या आहे. त्यामुळं जीव जितक्या अधिक तितक्या उपाध्या तेवढ्या जास्त. जितकी डबकी तितके सूर्य डबक्यातले वेगवेगळे दिसायला लागतात. त्यामुळे त्यांची सुखदुःख वेगवेगळे असतात. ह्या जीवाचं सुखदुःख दुसऱ्या जीवाला अनुभवायला येत नाही, पण ईश्वर मात्र एकच आहे. ईश्वराची उपाधी माया, ईश्वर भिन्न नाही, तो एकच आहे. पण जीव मात्र अनेक प्रकारचे, त्याला अनेक प्रकार आहेत, म्हणून अनेक उपाध्या जीवाला आहेत. म्हणून वेगवेगळ्या जीवांना सुखदुःखांचा वेगवेगळा अनुभव येतो. एकाला सगळ्यांची उपाधी तीच आहे म्हणून एकच अनुभव येतोय का बघा. सगळ्यांच्या ठिकाणी अविद्या आहे आणि सगळ्यांच्या ठिकाणी जीव आहे. मग सगळ्यांना त्याला झालेलं सुख, ते सुख मला होते का बघा, नाही होत. त्याचं कारण आहे प्रत्येक आणि जीव भिन्न आहेत आणि अनेक आहेत, जीव अनेक आहेत. मायेचा जेव्हा क्षोभ होतो, मायेत क्षोभ झाला की पंचमहाभूताची निर्मिती होते आणि त्यातून अपंचीकृतात, यातून सूक्ष्म अपंचीकृत, पंचीकरणाचा विषय आहे, अपंचीकृत जी भूत असतात त्यातून सूक्ष्म सृष्टी तयार होते आणि पंचीकरणातून स्थूल सृष्टीची निर्मिती होत असते. हा सगळ्याचा विचार खूप काही खोलात जाऊन शास्त्रानं करून घेतलेला आहे आणि त्यावरून आपल्याला कळतं. म्हणून मायेलाच प्रकृती म्हटलेलं आहे. म्हणून त्याची विक्षेप शक्ती आपण मगाशी बघितली, एक आवरण शक्ती बघितली. म्हणून जगाला उत्पन्न करणारी म्हणून ती प्रकृती प्रधान आहे. ती व्यक्त होत दिसत नाही म्हणून तिला अव्यक्त पण सुद्धा म्हणतात. म्हणून मायेचा क्षोभ होऊन ईश संकल्पाने हे जगाची निर्मिती होते. म्हणून आपल्या शरीर, हे शरीर म्हणजे एक प्रकारचं विश्वच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असा शब्द वापरतात. म्हणून देह हे प्रकृतीचं छोटं रूपच आहे, बघितलं तर लक्षात येईल. म्हणून शरीरामध्ये पंचमहाभूते विद्यमान आहेत. माझं शरीर पंचमहाभूताचं झालेलं आहे. काय म्हणतात तुकोबांचं, म्हणतात पंचतत्वाचं घेतलेलं आहे. शेकी ज्याचा त्याला देणे असे, ज्याचं त्याला द्यावं लागतं. मी उसनं घेतलेलं आहे, आकाश तत्व मी उसनं घेतलेलं आहे माझ्या जन्मानंतर. असू दे हो, माझं अस्तित्व कसं राहायचं म्हणून ईश्वराकडनं मी त्या उसनं घेतलं. वायू तत्व उसनं घेतलं म्हणून माझ्या श्वासाच्या क्रिया सगळ्या चालू आहेत. आतमध्ये वायू फिरतो म्हणून माझं चलन वलन सगळं भ्रमण होतं, वायुतत्वामुळे होतं. हात हल्ला, बोटं हल्ली, समजायचं वायू आत आहे म्हणून ते हलतं. हे हाडं माझी आहेत ना, पृथ्वीतत्वाचे आहेत. पृथ्वीतत्व आहे, मी उसनं घेतलेलं आहे. शेकी ज्याचा त्याला देणे असे तुकाराम महाराज म्हणतात. अरे ज्याचं उसनं घेतलं त्याला जाताना देऊन जायचं आहे, ते हे तुझं म्हणू नको. म्हणून शरीर मी नाही, शरीर माझे पण नाही.
शरीर मी पण नाही आणि शरीर माझे पण नाही. का? मी उसनवारी घेतलेली तत्व आहे, त्यामुळे अस्थिच्याद्वारे पृथ्वी तत्व माझ्यामध्ये आहे. रक्तादी द्रव पदार्थ घाम वगैरे जो असतो त्याद्वारे जलतत्व माझ्यामध्ये आहे. जठराग्नीच्या रूपानं अग्नी प्रकट होतो, त्याशिवाय अन्न कसं पचलं असतं? अग्नी नसता पोटात तर अग्नी आहे म्हणून पोट गरम लागतं. कधी बी हात लावून बघा, कितीही कडक थंडी असू दे, पोट मात्र गरम लागत असते. माणसं शेवटच्या वेळी तपासताना सुद्धा सगळ्यांना त्या मेलेल्या जाणं घेणाऱ्या माणसाला पोट बघतात. ज्याचं पोट थंड झाले ना, म्हणजे आतला अग्नी शांत झाला, त्याला बाहेर अग्नी नेऊन दिला जातो. काय म्हटलं जातं? पोटाचा अग्नी ज्यांचा थंड झाला त्याला बाहेर नेतात आणि त्याला दहन करतात, अग्नी देतात. तर जठराग्नीच्या रूपानं हा अग्नी आहे, प्राणाच्या रूपानं वायू आहे, आणि पोकळी जी शरीरामध्ये आहे ती प्रत्येक सांध्यामध्ये जागा आहे. जागा नसेल तर हवा कशी फिरायची? रक्ताच्या सगळ्या ज्या भिसरण चालू असते, रक्ताभिसरण कसं चालणार आहे? हे रक्ताला फिरायला वायू ताकद देत असतो, म्हणून ते फिरतं. म्हणजे जलतत्वाला वायुतत्व कारणीभूत असतं, आकाशतत्वही कारणीभूत असते, सगळंच असते. पोकळी असते बघा पोटामध्ये, म्हणून आपण म्हणते थोडंसं कमी जेव्हा, म्हणजे पोट मोकळं ठेवायचं. आत पोकळ असते, ते आकाशतत्व आहे. आणि सारखा संचार करत असतो, आणि त्यामुळे वायुतत्वाच्या जोरावर माझ्या हालचाली चालू असतात, माझं बोलणं, माझं चालणं सगळं चालू असतं. जलतत्व रक्त आहे, म्हणून 70% पाणी आहे म्हणतात ना. काय किती टक्के काय माहिती नाही, ते टक्केवारी काढायला नको. जास्तीत जास्त पाणी आहे शरीरामध्ये, आपल्याला विचार करायला बघितलं. आणि पृथ्वीवर काय आहे? पृथ्वीवर जास्तीत जास्त पाणी आहे. मग ते आणि मी एक नव्हे का? एकच आहे. मी छोटा पृथ्वी आहे, आणि पृथ्वी हे ईश्वराचं शरीर आहे, आणि हे माझं शरीर आहे. मी छोटाच जीव आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, त्यामुळे परिच्छिन्न आहे. तो व्यापक आहे. अशा दोरीतला फरक आहे. म्हणून देह तत्वा, म्हणून तो तुकोबांचा आहे, देहत्व पाचांचा आणीला. आता आठवलं. देहत्व पाचांचा आणीला उसीना, शेकी ज्याचा त्याला देणे असे. हा उसना देह एक दिवशी आपल्याला द्यायचा आहे. म्हणून हे सगळं, आणि ये प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणे, जे लोकत्रय निपजे येस्तव, याच्यामुळंच लोकाची निर्मिती होते, आणि याला निर्मितीला प्रोत्साहन देणारा ईश्वर आहे. म्हणून अविद्या आणि प्रकृती, माया एकसारखी नाव आहेत. त्याच्या कार्यामुळं त्यांना नावं वेगवेगळी पडलेली आहेत. वास्तविक ती एकच आहे. वेळ संपलेली आहे, थोडीशी 2-3-4-5 मिनटं जादाच झालेली आहेत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आपल्या या उपासनेला आजच्या विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.